नमस्कार, आज मी बनवते उंदियोची भाजी। तर ती रेसिपी नक्की बघा। उंदियो बरोबर पुऱ्या केल्या आणि छान उंदियो झालाय। तर कशी वाटते ते तुम्ही पुढे नक्की बघा। छान उंदियो झालाय। नमस्कार, आज मी तुम्हाला दाखवते उंदियो। तर उंदियोची रेसिपीसाठी हे मी तयारी करून ठेवलेली आहे। त्यासाठी 4-5 वांगी आहेत छोटी, ती अशी मध्ये कापून ठेवली आहे। नंतर 2 हिरवी केळी होती, त्याचे पण अशा फोडी करून घेतल्यात मोठ्या मोठ्या। आणि 2 सगळं पाव किलो घेतले। 2 स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ आहे, त्याचे पण असे मोठे मोठे, साल नाही काढायचं, असं जरा साफ करून घेतले आणि त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या। आणि आपल्याला हिरवी मिरची जरा घ्यायची जास्त, मग आपल्याला हवी तेवढी आपण घालायची। तर हिरवी मिरची, थोडंसं लसूण आणि आलं हे सगळं वाटून ह्याची पेस्ट करून घ्यायचे। आणि डाळी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घ्यायच्या। त्याच्यामध्ये हे जे बीन्स असतात, पापडी असते ती घेतली आहे। नंतर सुरती एक पापडी मिळते, ती मला मिळाली नाही, पण ती पण घालतात। तर ते ह्याचे दाणे घेतले आहेत। नंतर त्याच्यामध्ये दुसरी एक मोठी जे असतात वाल, त्याचे गर घेतले आहेत। आणि हे आपले तुरीच्या शेंगा आहेत त्याचे गर आहेत। आणि हिरवे मटार आहेत ते आहेत। ते हिरवे मटार सगळं पाव किलो आहे ते। हे मी पाव किलोपेक्षा जरा, हे जी पापडी होती ती पाव किलोपेक्षा थोडीशी कमी घातली आहे, म्हणजे 150 ग्रॅम घातली असेल मी, थोडी ठेवून दिली आहे। आणि ह्या सगळे जे आहेत ना, हे शिजायला हे चांगले शिजावे लागतात। हे जे नाहीतर ते आपलं पोट बिघडतं, त्यामुळे ते किंवा गॅस्ट्रिक होतं जास्त करून। म्हणून काय करायचं, हे सगळे जे आहेत ना, थोडासा सोडा टाकायचा, पाव चमचा। आणि मी आता कुकरमध्ये ह्याची 2 शिट्या काढून घेणार आहे। त्यामुळे काय होतं, हे सगळं चांगलं शिजून येतं। किंवा बाहेरसुद्धा शिजवतात, पण मग ते वेळ लागतो। आणि मी तुम्हाला दाखवते, उंदियोला भरपूर तेल लागतं, पण हे थोडं कमी तेलामध्ये आणि तसाच चांगला होतो हेल्दी उंदियो। भाज्या तर भरपूर असतात, त्यामुळे आता या सीझनमध्ये सगळ्या या भाज्या मिळतात। एवढी थंडी तर नाही पडली आहे, पण मुंबईला यावेळी एवढी थंडी नाही, तरी पण ह्या भाज्या आता बाजारात आल्या आहेत। त्यामुळे हा असा उंदियो तुम्ही पण करून बघा। आणि आता मी हे उकडायला लावते। अर्धा छोटा चमचा मी त्याच्यामध्ये सोडा घालते आणि हे पाणी घालून चांगलं उकडायला 2 शिट्या काढते आणि दाखवते। आता कुकरच्या शिट्या होत आहे, तोपर्यंत ही लसणीची पात आहे, तर ती 1 जुडी घेतली आहे। 1 जुडी नाही, म्हणजे अर्धी जुडी घेतली आहे मी, एवढी होती जुडी, पूर्ण मोठी होती, तर अर्धी जुडी घेतली आहे। म्हणजे वाटून जर कापून बघितली तर 1 मोठा बाउल भरून आहे, आणि 1 मोठा बाउल भरून कोथिंबीर आहे, किंवा 1 मूठ, एवढी कोथिंबीर आणि एवढी लसणीची पात, ही चांगली धुवून घेतली आहे। आता ही जरा आपण जरा अशी जाडसरच अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घ्यायची। एकदम बारीक वाटायची नाही आहे ती, थोडी जाडसरच वाटायची। आणि त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालायचं आणि ते स्टफिंगसाठी आपण वापरणार आहे। हे बघा, आता 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय आणि लसणीची पात आणि कोथिंबीर त्याची जी पेस्ट होती ती आहे। आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकूया। आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट होती ती टाकली। नंतर ह्याच्यात आपण आता थोडे मसाले टाकूया। थोडं चवीप्रमाणे मीठ, किंवा 1 टीस्पून मीठ घातलंय। अर्धा छोटा चमचा हिंग घातलाय। नंतर आता मसाले आपण घालूया। त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे आपण धना पावडर टाकते। मी 3 टाकते, कारण माझे चमचे छोटे आहेत। तर 2 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला हे घातलं। नंतर आपण थोडंसं त्यात साखरसुद्धा घालतात, तर ते लोक जास्त गोड करतात, पण मी हे साखरेचं पावडर आहे ती थोडीशी मी घालते। जवळजवळ 1 टेबलस्पून मी साखर घातली आहे। जर तुम्हाला गोड आवडत असेल उंदियो, ते गुजराती लोकांचं गोड असतं जास्त, ते साखर 2 चमचे तरी घालतात, पण मी आता 1 टेबलस्पून साखर घातली आहे।
आणि आता हे सगळं चांगलं ढवळून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आता हे बघा मी हळद नाही टाकत आहे, तर हळदीच्या बदली मी आता हे टाकते, हळदीचं कांड आहे, तर ते साफ केले. आता ते किसून घेते मी आणि ते ह्याच्यामध्ये टाकते आणि हा सगळा मिक्स करून हा आपण आता वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे हा मसाला. हे बघा आता मी ते कद्दूकस केलं आहे, हळद जी होती ते हळदीचं गुण ते कद्दूकस केलं आहे, ते बारीक किसून घेतलं आहे. आणि आता हे आपण सगळं मिक्स करूया. जर ते नसेल ना तर तुम्ही हळद जरी घातली तर 1 छोटा चमचा हळद घालायची आणि हे सगळं मिक्स करून आपण आता वांग्यामध्ये भरून घेऊया. ह्याच्यामध्ये मिरची, आलं लसूण कोथिंबीर, त्याचं ते मिरची आणि आलं लसूण कोथिंबीर, नंतर लसणीचं कांद्याची पात, त्याची पेस्ट आणि आपले जे मसाले आहेत ते सगळं घातलं आहे. मीठ घातलं आहे, हिंग घातलं आहे, धना जिरा पावडर आणि थोडीशी साखर घातली आहे आणि गरम मसाला पावडर टाकलं आहे. हे सगळं घातलेलं आहे. आता ह्याचे आपण जर आपल्याला मीठची चव बघायची असेल तर आताच आपण बघू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दाण्याचा कूट पण टाकूया. टेबलस्पून मोठे दाण्याचा कूट टाकलं आहे मी. हे सगळं परत मिक्स करायचं आणि आपण आता वांग्यामध्ये आधी भरून घेऊया. ती कच्ची केळी जी आहे ती मी कापली. काय काय जण ती कच्ची केळीसुद्धा अशी मोठी मोठी ठेवतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला भरतात. तर आता आपण याची चव बघूया, मीठ वगैरे बरोबर आहे का, आणि कमी असेल तर थोडंसं मीठ मला जरा कमी वाटतंय. साखर घातल्यामुळे ते असं गोडसर पण झालं आहे. तुम्हाला जर साखर नको असेल तर स्किप पण करू शकता, पण थोडीशी साखर टाकायची, कारण ते गुजराती उंदियोमध्ये त्यांची थोडीशी साखर असतेच. तो थोडा गोडूसच लागतो, असा तिखट लागत नाही. आता आपण हे वांग्यामध्ये आपल्या भरून घेऊया. एक वांगे मी तुम्हाला भरून दाखवते. असं घट्टसर असं वांग्यामध्ये भरून घेऊया आणि उरलेला मसाला आहे तो आपल्या दुसऱ्याच्या कंद वगैरे कापलेले त्याला लावायचा आहे. हे बघा आता वांग्यामध्ये सगळा असा मसाला मी भरून घेतला आहे आणि उरलेलं खोबरं पण आहे, आता ते थोडं उरलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी जे दाखवलं होतं ते ह्याच्यामध्ये मी कंद पण टाकलेलं. हे जांभळ्या कलरचं जे कंद असतं ते पण मी टाकलेलं, त्याला पर्पल याम असं म्हणतात. तर ते सुद्धा मी मगाशी सांगायला विसरली. तर हे सगळं जे आहे तर त्याला आपण थोडासा मसाला जो आहे तो त्याला आपण चांगला असा ह्या फोडींना लावून घ्यायचा आणि नंतर मग फोडणी तयार करायची, ते दाखवते मी तुम्हाला. आता सगळं लावून घेते. हे बघा आपण आता एक चांगलं मोठं भांडं घेतलं आहे जाडबुडाचं आणि त्याच्यामध्ये तेल घालूया. जवळजवळ 4 मोठे चमचे, 4 टेबलस्पून मी तेल घालते. तेल खूप जास्त लागतं, पण मी आता हे कमी तेलातच दाखवते, म्हणून मी जी आपली कंदमुळं आणि हे होतं केळं होतं ते सगळं फ्राय करून घेतात, पण मी फ्राय करून नाही घेतलंय. हे बघा हे जे आहे ते हे सगळं आधी लावायच्या आधी, मसाला लावायच्या आधी ते फ्राय करून घेतात. लाल कंद, नंतर ते केळं आणि रताळं हे सगळं फ्राय करून घेतात तेलात. पण हे मी तसं केलं नाही, कारण तेल असं कमी लागतं आणि हेल्दी पण होते भाजी. तर हे तेल चांगलं गरम होऊ दे. त्याच्यामध्ये आपण थोडेसे तीळ टाकूया आणि थोडेसे कॅरम सीड्स, म्हणजे कॅरम सीड पण आपण टाकतोय, ओवा टाकतोय. जवळजवळ 1 टेबलस्पून मी तीळ टाकले, सफेद तीळ. आणि त्याच्यात अजवाईन, भाजी जरा पचायला जड असते त्यामुळे 1 टीस्पून आपण अजवाईन पण घातले आणि त्याचा स्वाद पण चांगला येतो. अजवाईन म्हणजे ओवा किंवा कॅरम सीड्स. हे सगळं चांगलं फ्राय होऊ दे.
तडतडू दे आणि मग आपण त्याच्यामध्ये पापडी आपण शिजवून घेतले, सगळे जे दाणे आहेत ते शिजवून घेतले, नाही तर ते पहिल्यांदा ते टाकायचे असतात, पण ते शिजलेले आहेत. त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये वांगी सोडूया, जी भरली आपण वांगी आहेत ती. हे बघा चांगलं फोडणी झाली आहे. त्यात थोडंसं आपण हिंग पण घालूया फोडणीला. पाव चमचा हिंग घातलाय. एक टेबलस्पून आलं, लसूण आणि मिरची याचा जो ठेचा होता बारीक वाटलेला तो घालते. आणि हे जरा फ्राय व्हायला द्यायचं. त्याचा जो कच्चा पण आहे, कच्चा स्वाद आहे तो जायला द्यायचा. गॅस मिडियमच ठेवायची, करपायला नाही पाहिजे फोडणी आपली. बघा आता झालाय फ्राय. तर इकडे पचवून घेऊया आणि नंतर आपण आपली वांगी सोडूया. भरलेली जी वांगी होती ती आधी टाकते मी. त्याच्यावर जरा 2 मिनिटं आपण झाकण ठेवून जरा ती वांगी आपल्याला इकडून तिकडून हलवून घ्यायची आणि जरा ती फ्राय व्हायला द्यायची. झाकण ठेवून आपण थोडं झाकण ठेवूया आणि नंतर दाखवते मी. हे बघा 2-3 मिनिटं झाली आहेत. मध्ये मी एकदा ढवळलं, कारण आपलं तेल पण कमी असतं त्यामुळे. आणि हा जो आपण जो मसाला लावलेला होता सगळ्या कंदमुळांना आणि त्या फोडींना, तो सगळं टाकायचा. थोडं ढवळून घ्यायचं जरा हलक्या हाताने. आणि ह्याच्यात आपण जरा अर्धी वाटी पाणी घालूया आणि झाकण ठेवून आपण अजून ते जरा होऊ देऊया. हे बघा त्या मिक्सरमध्येच मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे, ते घालते आणि याच्यात आता झाकण ठेवून ते जरा होऊ देऊया, शिजू देऊया. जवळजवळ 5-1 मिनिटांनी परत एकदा बघायचं. आणि तोपर्यंत आपण हे शिजायला जरा वेळ लागेल, तोपर्यंत आपण मुठिया तयार करून घेऊया, मेथीची मुठिया. तर ते त्याच्यासाठी काय जिन्नस लागतं ते मी दाखवते तुम्हाला. आता जो उरलेला जो मसाला आहे आपला, जो लावलेला जो खोबरा उरलेला असतं ते पण सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकूया. पण तो पण जरा भाजायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर तो सगळा आपण ते पण ताट धुवून आपण त्याच्यात जरासं पाणी टाकून ते सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आणि आता आपल्याला फक्त मुठिया टाकायचे आणि जे डाळी ज्या शिजलेल्या आहेत त्या कुकर थंड झाला की हे थोडं शिजायला लागेल वेळ, तोपर्यंत आपण आपल्या मुठिया तयार करून घेऊया. मी मुठिया बनवते त्यासाठी 1 मोठा बाउल मेथी आहे. ती मेथी बारीक धुवून अगदी साफ केली आहे, 3दा वॉश करून, नंतर ती बारीक चिरून घेतली आहे. तर ती टाकते मी त्याच्यामध्ये. आता ह्याच्यात थोडंसं आलं, मिरची आणि लसूण याचा जो ठेचा बनवलेला वाटून घेतलेला ते 1 टेबलस्पून घालते. ते त्याच्यात आता 1 चमचाभर 1 टेबलस्पून लाल तिखट घालते मी, किंवा चवीनुसार तुम्हाला जसं हवं तसं. नंतर मग अर्धा छोटा चमचा मी हळद टाकते. एक टेबलस्पून धना पावडर टाकते आणि अर्धा टेबलस्पून जिरा पावडर टाकते मी. माझे चमचे छोटे आहेत म्हणून मी डबल टाकते. तुम्ही जे सांगितले तेच प्रमाण तुम्ही वापरा. आणि 1 टीस्पून त्याच्यामध्ये
गरम मसाला टाकते मी. आणि ह्याच्यात आता जवळजवळ 3/4 कप किंवा जेवढं लागेल तेवढं थोडं 3/4 कप चण्याचं पीठ जातं. 3/4 कप चण्याचं पीठ आणि 1/4 कप गव्हाचं पीठ टाकायचं. काही काही जण नुसते गव्हाच्या पिठात सुद्धा करतात. थोडंसं हिंग टाकूया आपण, पाव चमचा. आणि मीठ टाकूया चवीनुसार. आणि हे चांगलं ढवळून घेऊया. आणि 1 चमचा तेल घालून थोडंसं पाणी घालून जेवढं लागेल तसं जरासं घट्टसर असं त्याचा गोळा करून घ्यायचा. नुसार मीठ टाकलंय मी त्याच्यात. आता 1 लिंबाचा रस जो आहे तो टाकूया आपण त्याच्यामध्ये. आणि थोडेसे तीळ टाकूया. आणि आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा चांगला घट्टसर गोळा करून टाकवते मी. हे बघा आता सगळं मिळून घेतलंय मी. थोडंसं चण्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ पण मी घातलं. असा गोळा करून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण तेल घालूया. आणि हे असंच आपण आता ह्याचे आता छोटे छोटे बॉल करून ते आता असे छोटे छोटे बॉल करायचे आणि ते आपण मोठे असे तळून घ्यायचे. जरा मीडियम गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत ते भाजले जातात. आता ह्याच्यामध्ये काय काय जण सोडासुद्धा टाकतात, तर मी आता सोडा टाकला नाही कारण आपण ऑलरेडी त्या भाजीमध्ये थोडं सोडा टाकलेला आहे दाण्यांमध्ये. म्हणून मी आता तळून घेते आणि तळताना दाखवते. हे बघा आपली भाजी चांगली एकदा मी ढवळलं, भाजी चांगली 3/4 तरी शिजत आली आहे. आणि ह्याच्यात जे आपले दाणे जे होते ते पण चांगले शिजले आहेत. हे बघा सगळे दाणे शिजले आहेत. आता हे आपण टाकूया. त्यात थोडंसं पाणी पण आहे तर ते पण जाईल त्याच्यात, कारण मुठ्या पण असणार आहे त्यामुळे मुठ्याला पण पाणी शिजतं मुठ्या सुद्धा. हे सगळं आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आणि दाणे शिजवताना जरा सोडा टाकायचा, कारण नाहीतर मग काय होतं भाजी खूप गॅस्ट्रिक होते. तुरीची डाळ वगैरे ती दाणे जे ती शिजले नाहीत तर. आणि हे कंद आणि जे हे रताळ वगैरे ती शिजायला काय वेळ नाही लागत. वांगी पण आपली शिजतात ह्याच्याबरोबर. आणि केळं पण आहे, कच्चं केळं जे आहे ते पण शिजतं. काय काय जण वांगी जशी स्टफ केली तशीच केळीसुद्धा स्टफ करतात. हे बघा त्याच्यामध्ये अजून पाणी जाणार आहे. आता अजून पाणी लागेल त्याच्यात. जास्त जरा घट्टच करायची भाजी, पण मुठ्या पण पाणी शोषणार. त्यामुळे आता ह्याच्यात थोडं आपण चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे. हे बघा चवीनुसार आता मी मीठ टाकते. खडा मीठ मी आणलंय गावावरून, छान चव लागते त्याची. तर ते टाकून ते असं विरघळतं पटकन रस्स्यामध्ये. तर आपण थोडं त्याच्यावर आता झाकण मारून एकदम मंद गॅसवर ठेवूया, कारण भाज्या आपल्या शिजत आल्या आहेत. आपलं तेल तापलं आहे. आता असे छोटे छोटे गोळे करायचे, मुठ्या बनवायचे. कुठला पण शेप आपण देऊ शकतो. गोल पाहिजे तर गोल द्या, नाहीतर लांबट पाहिजे तर लांबट द्या. आणि आता मीडियम गॅस करूया जरा, कारण ते आतून सुद्धा भाजावे लागतात. नाहीतर ते बाहेरून अगदी कडक, बाहेरून चांगले क्रिस्पी होतात आणि आतमध्ये कच्चे राहते. एकदम मीडियम, स्लो टू मीडियम गॅस करायची. आणि आता हे मुठे टाकायचे. थोडं हाताला तेल लावून त्याच्या मुठ्या करायच्या, म्हणजे हाताला पण चिकटत नाहीत ते. एकाच आकाराच्या मुठ्या करायच्या, म्हणजे त्या बरोबर एकसारख्या सगळ्या भाजल्या जातात.
तर छोट्या छोट्या आकाराच्या 15-20 मुठ्या तरी मी त्याच्यात टाकणार आहे, कारण आम्हाला ते मुठ्या त्या भाजीमध्ये चांगले लागतात. आणि असेच सुद्धा या मुठ्या कधी खाल्ल्या ना तरी अशा स्नॅक्स म्हणून पण छान लागतात. थोडे आपण आता हलवूया आणि एकदम मंद गॅसवर असे गुलाबी होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. आपली भाजी चांगली झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ती मुठ्या सोडूया. हे मुठ्या असे मी भाजले आहेत सगळे चांगले. हे बघा, ते असे मुठ्या सोडूया. आणि त्याच्यामध्ये काय काय जण साखर टाकतात, सोडा टाकतात, पण आम्हाला एवढं गोड गोड नाही आवडत. ऑलरेडी भाजीमध्ये आपण साखर टाकली आहे, ते मसाला होतो त्याच्यामध्ये. मुठ्या जेवढे हवे तसे तेवढे टाकायचे, असे वरती लावायचे आणि ते छान असं त्याचा रस सुचतात आणि छान लागतात ते मुठ्या. आम्हाला मुठ्या जास्त आवडतात म्हणून मी जास्त टाकते, पण एवढ्या भाजीला 12-15 टाकले तर बस होतात. मुठ्या टाकल्या. आता गरम पाणी टाकायचं, सोडायचं आपण साईडने असं. आणि जवळजवळ अर्धा कप मी गरम पाणी घातलंय. आणि आता परत मंद गॅसवरती ही मुठ्या सगळं पाणी शोषून घेणार. आणि मंद गॅसवर आपण आता 5-1 मिनिटं ही भाजी ठेवूया. आणि बघा, जास्त पाणी पण नाही ठेवायचं त्याच्यामध्ये. अशी थोडी अंगाबरोबरच त्याची ग्रेव्ही पाहिजे. बघा, एवढं पाणी इनफ आहे. आता झाकण ठेवून 5-1 मिनिटं मीडियम गॅसवर, लो टू मीडियम गॅसवरती ठेवायची. आणि मग आपला मुंडियो तयार आहे.